एकनाथ महाराज एक गुरुभक्त होते. गुरुभक्त ऐका, गुरु म्हणजे व्यक्ती नाही आहे, गुरु म्हणजे एक तत्व आहे. आदिनाथ गुरु हे तत्व आहे. तुकोबाराय कुठल्या तत्वातले होते? चैतन्य तत्वातले होते. राघव चैतन्य म्हणजे एक मालिका आहे. राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खूण, मालिकेची एक मालिका पाहिजे, परंपरा पाहिजे. आपल्या औसेकर महाराजांच्या घराण्यात कोणती परंपरा आहे? आरती जगद्गुरुला, शंकर आदिनाथाला, मच्छेंद्र विष्णू ओळला, गोरक्ष निज तेजरमला, गहिनी चिन्मय जीवनी, निवृत्तीरमे निरंजनी, ज्ञानदेव कैवल्यकाणी, देववर्षे आनंदघनी, चुडामणी स्वयंप्रकाशे, कुंडा ब्रह्मी वीरनाथ आनंदवरुषे, मल्लापहोनी हरुषे विठ्ठल विठ्ठल. शास्त्र काय सांगतं? गुरु हा परंपरेचा पाहिजे. मग आता आपण बघितलो वारकरी संप्रदायामधला गुरु. आता हे अभंग घ्यायचं मूळ कारण, आज आपण ज्यांचा उत्सवासाठी आज आपण इथं आलो, तुझ्या ज्यांचा जन्म आहे, वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्या रामाक्षरांनी होते, त्यांनी गुरु केला का? त्यांनी गुरु केला नाही. राम केला ब्रह्मज्ञानी,
वशिष्ठ मुनी तारक शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे. असं ज्यांना वशिष्ठाने काय दिलं? अनुग्रह दिला. भगवान श्रीकृष्ण कुणाच्या शाळेत होते शिकायला? संदीपानाच्या आश्रमात होते की नाही? संदीपानाने त्यांना अनुग्रह दिला की नाही? संदीपानाने त्यांना अनुग्रह दिला. म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. अनित्य शब्दाचा अर्थ म्हणजे नाही. पण सद्गुरूचे पाय कधी नाही असं होतं का? शास्त्र सांगतं कधीच होत नाही. त्याचे पाय नित्य असतात. नित्य नमावे ते नित्य. पहिल्या सुरू महाराजांनी नित्य शब्द घातलाय. खूप महाराजांनी विचार करून घातला. नित्य का घातला? ज्या गोष्टीची कधी अनित्यता येत नाही. कारण काय? गुरु हा व्यक्ती नाही आहे. गुरु हा व्यक्ती नाही आहे. गुरु हा तत्व. आणि जो तत्व आहे, तत्व माणूस नष्ट होतो, त्याचं तत्व नष्ट होतं का? आता दोन गुरुला असं सांगतात बरं, पत्रिकेतला जो गुरु असतो, आता बसलेत आमचे, पत्रिकेतला गुरु असतो की नाही, तो जर लग्नी स्वराशीचा जर पडला तर एका वेळेस 1,00,000 दोष नाहीशे करतो. बरोबर आहे. जर नुसता दुसऱ्या राशीचा जर पडला तर 100 दोष नाहीशे करतो म्हणे. 100 दोष नाहीशे करतो म्हणे. आणि जर स्वराशीचा जर लग्नी पडला आणि तोही केंद्र स्थानात जर पडला तर 1,00,000 दोष नाहीशे. बसले ते पंचांग सांगणारे समोर वाड्यात. दुसरी महत्वाची गोष्ट, आज माणसाला कसली काही भानावती आहे का नाही आपल्याला काही माहिती नाही. पण जर समजा ती जर राहिली, खूप जर भानावती झाली तर लोक त्याला कुठे घेऊन जातात? गाणगापूरला घेऊन जातात. तिथे गेल्यावर ते उलट तर राहते, सरळ तर राहते. त्या म्हणजे गुरुग्रहाच्या घरात जर गेलं, भूत पिशाच निकट नाही हवे. अरे बाबा, तुमच्या जवळ तो काही येणार नाही. गुरुचं दुसरं स्थान. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.